नमस्कार, मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अगदी माव्यासारखे लागणारे बेसनचे मोदक बनवणार आहोत. खूपच टेस्टी आणि सॉफ्ट असे हे मोदक तयार होतात आणि यामध्ये मी ड्रायफ्रूटची फिलिंगसुद्धा केलेली आहे, त्यामुळे हे अजून टेस्टी लागतात. खूपच झटपट आणि सोपी रेसिपी आहे. टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, एकदम मऊ लुसलुशीत. लहान मुलं किंवा दात नसलेले लोकंसुद्धा हे मोदक आरामात खातील इतके हे मऊ लुसलुशीत तयार होतात. माझ्या या पद्धतीने तुम्ही जर एकदा हे मोदक बनवलेत तर माझी खात्री आहे पुन्हा पुन्हा तुम्ही असेच मोदक बनवाल, इतके हे टेस्टी तयार होतात. अजिबात कळत नाहीत की हे मोदक बेसनचे आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी 1/3 कप तूप घालून घेते. तुम्ही वाटी घेतली तरी चालेल आणि त्या तुपामध्ये लगेचच आपल्याला 1.5 कप बेसन घालायचं आहे. अर्ध्या कपाला थोडंसं जास्त तूप घेतलेलं आहे आणि 1.5 कप इथे मी बेसन घेतलेलं आहे. याच प्रमाणात तुम्ही वाटीचा वापरसुद्धा करू शकता. आता हे बेसन आपल्याला मंद गॅसवर एकसारखं हलवत असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे थोडंसं ओलसरसुद्धा होतं हळूहळू. एकसारखं हलवत राहा, त्यामुळे हे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल. तुम्ही पाहू शकता हे थोडं दाणेदार आणि ओलसर झालेलं आहे. अजून थोडंसं मीडियम फ्लेमवरती आपल्याला 10 मिनटं भाजून घ्यायचं आहे. हे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती भाजल्यामुळे हे बेसन व्यवस्थित मस्त भाजलं जातं आणि करपतसुद्धा नाही. एकसारखं असं हलवतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अजून 5 ते 7 मिनटं आपण भाजून घेऊयात. आणि मीडियम फ्लेम म्हणजे कढई थोडीशी गरम असली पाहिजे आणि त्यावर आपल्याला हे पीठ हळूहळू न करपू देता खमंग असं भाजून घ्यायचं आहे. असं हे खमंग भाजल्यामुळे मोदक टेस्टी तयार होतात. बेसनचा कलर गोल्डन ब्राऊन झाला आणि बेसनने असं तूप सोडायला सुरुवात केली की समजायचं आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण ज्या कपाने बेसन घेतलेलं त्याच कपाने 1 कप पिठी साखर घालून घ्यायची आहे. मी एका कपाला थोडीशी कमी साखर घातलेली आहे, त्यामुळे गोडीला थोडे कमी झाले आहेत. म्हणजे मला गोडीला थोडे कमीच करायचे होते. तुम्ही बरोबर 1 कप साखर घाला, त्यामुळे हे परफेक्ट गोड होतील. तशी मी घातल्याप्रमाणे साखर घातली तर ते मीडियम गोड होतील. आता साखर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं दूध घालून घेऊयात. दूध आपल्याला त्याच कपाने 1 कप घालायचं आहे आणि तापून थंड केलेलं दूध घालायचं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचाभर वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. 3-4 मिनटामध्येच हे घट्ट व्हायला लागतं आणि मस्त मऊसूद असा हा गोळा तयार होतो. तुम्ही दुधासोबत 2-3 चमचे घरची मलाईसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा हे मोदक टेस्टी असे तयार होतील. अशा गाठी फोडत फोडत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं ढवळत राहिल्यामुळे यामध्ये गाठी तयार होत नाहीत, त्यामुळे दूध घातल्याबरोबर एकसारखं घट्ट होईपर्यंत असं ढवळत राहा. 4 ते 5 मिनटामध्येच याचा माव्यासारखा गोळा तयार होतो. हे पहा, आपला हा गोळा तयार झालेला आहे. दिसतोय ना, अगदी माव्यासारखा आणि चवीलासुद्धा तसाच लागतो. हे असं कढईपासून वेगळं झालं आणि याचा गोळा तयार झाला की हे तयार आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. मोदकमधली स्टफिंग करून घेण्यासाठी कढईमध्ये आपण अगदी थोडं पाव चमचा तूप घालून घेऊयात. या तुपावर आपण 5-6 काजू, 5-6 पिस्ते आणि 5-6 बदाम मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत ते घालून घेते. तुम्ही बारीक बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता. आता हे आपण थोडेसे 1 मिनिटभर परतवून घेऊयात. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, नाहीतर हे लगेच करपतील. असे हे परतून घेतल्यानंतर
यामध्ये आपण 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊयात. त्याचबरोबर 2 चमचे मिल्क पावडरसुद्धा घालायचे आहे. तुम्ही 10 वाला एक पाऊच घातला तरी चालेल. हे पहा, आता आपण हे 1 मिनिटभर असं परतवून घेऊयात. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. आता यामध्ये मी 1 चमचाभर, छोटा चमचाभर दूध घालून घेते. तुम्ही 1 चमचाभर दुधावरची मलाईसुद्धा घालू शकता. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. खूपच टेस्टी अशी ही फिलिंग तयार होते. आणि हो, तुम्ही जर ही फिलिंग न तयार करता फक्त बेसनचे मोदक बनवले तरी ते खूप टेस्टी लागतात. ही फिलिंग स्किप केली तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडं साहित्य अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही ही करू शकता. ही तयार आहे. आता ही सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आता आपण मोदक करून घेऊयात. मोदक करण्यासाठी इथे मी सगळ्या गोष्टी एका जागेवर घेतलेल्या आहेत. आपल्याला मोदक करून घेण्यासाठी असा हा साचा लागणार आहे. साच्याला आतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा घट्ट असा बंद करून यामध्ये तयार करून घेतलेल्या बेसनाचा गोळा घालून घ्यायचा आहे. हा सगळ्या बाजूने बोटाने प्रेस करून मस्त घ्यायचा आहे. त्यामुळे कळ्या छान उमटतील आणि मस्त मध्ये थोडासा होल करून त्यामध्ये आपण ही स्टफिंग भरून घेऊयात. हा साचा थोडा छोटा असल्यामुळे यामध्ये अगदी थोडीशी स्टफिंग भरली जाते. तुम्ही थोडा मोठ्या साच्याचा वापर केला तरी चालेल. यामध्ये स्टफिंग भरून झाल्यानंतर पुन्हा वरून थोडंसं बेसनचं मिश्रण लावून घेऊयात. असं हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे. मी ओपन करून दाखवते. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊयात. तुम्हाला जर पिस्ता लावून मोदक करायचे असतील तर साच्याला थोडं तूप लावून त्यामध्ये असे पिस्त्याचे पातळ पातळ काप भुरभुरून घ्या आणि स्टफिंग भरून घ्या. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला हा मोदक करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही स्टफिंग न करता हे मोदक नुसत्या बेसनच्या मिश्रणाचे बनवले तरी खूप छान लागतात. हे पहा, पिस्त्याचा मोदकसुद्धा तयार झालेला आहे. येत्या गणेश चतुर्थीला असे हे मोदक नक्की करून पहा. आपले हे सगळे मोदक तयार झालेले आहेत. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.